राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कणकवली शहरातील डीएसपी गार्डन गृहनिर्माण प्रकल्पात ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 30 पारंपरिक मीटर अचानक बदलल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. नागरिकांच्या एकजुटीनंतर अखेर जुने मीटर पुन्हा बसविण्यात आले असून या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मीटर बदलले जाणार नाही एवढं स्पष्ट सांगितलेलं असताना हे मात्र इथे येऊन एक कॉमन नोटीस काढतायत, ती पण एका मुलीच्या हातात दिलं नाही त्यांनी. आणि ही नोटीस आहे असं सांगून हे सकाळपासून 10 वाजल्यापासून व्यवहार चालू आहेत. बरं, 10 वाजल्यापासून बिल्डिंगमधले अनेक लोक येत जात असतील, त्यांनासुद्धा कोणाला सांगण्याची यांची जबाबदारी नाही. आता या एवढ्याशा गोष्टीवरनं मी मगाशी त्यांना विचारलं की कणकवली शहरात तुम्ही हे किती काम केले, तर 4000. आता माझी मागणी यांच्याकडे एवढीच आहे की 4000 मीटर जर तुम्ही बदलले ना तर तुमच्याकडे 4000 मला अर्ज पाहिजेत. 4000 ग्राहकांची मागणी पाहिजे की आमचा मीटर बदला, ते त्यांनी दाखवावं. आणि ह्यांच्याबद्दल आता आम्हाला पोलीस केस करायला लागणार की आमच्या शहरात येत आहेत आणि हे चोरीचं काम करतायत. आणि नागरिकांनी सुद्धा जागृत व्हावं. तुमच्याकडे जर तुमचे मीटर तुम्हाला न विचारता, न परमिशन घेता जर बदलले जात असतील, म्हणजे आता माहिती घेतल्या छोटीशी, म्हणजे एखादी त्या मीटरमध्ये जर दुरुस्ती असेल ना तर ती दुरुस्ती करायला जात नाहीत. तुमची तक्रार आली, दुरुस्ती करायची नाही, लगेच मीटर बदलून टाकायचा. हा कुठचा प्रकार आहे? मी ह्याच्या अगोदर आज ह्या बिल्डिंगला फक्त 4 वर्ष झालेली आहेत. ह्यांचे मीटर बदलायचं कारणच काय नाही ना. ज्या एकाची कोणाची तक्रार असेल त्याच्या मीटरबाबत, तर त्याचा एकटेचा फक्त बदला ना. ही पद्धतच नाही आहे. किंवा एखाद्याची तक्रार आली आहे, मग मेघांची तक्रार आली आहे की माझा मीटर असं फॉल्टी आहे, तर तो मीटर आधी चेक करा ना, त्या मीटरमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट येताना तुम्ही स्मार्ट मीटर चिकटून जाता, ही काय चांगली हितावह गोष्ट वाटत नाही आहे. त्याच्यामुळे ह्या कंपनीच्या विरोधात किंवा हे जे अधिकारी आहेत, कुठे गेले ते अधिकारी आहेत, त्यांची अरेरावीची उत्तर होती संदीप मिस्त्रींना. म्हणजे तुम्ही माहिती घेणार नाही कोण बोलते, समोरची व्यक्ती कोण बोलतं, ती काहीतरी जबाबदार पदावर असेल, ती तिथले नगरसेवक असेल, ती तिथला सरपंच असेल, तर त्याची तुम्ही माहिती घेणार नाही आणि त्याला अरेरावीची उत्तरं देणार. तुझा इथे फ्लॅट आहे का, तू कोण विचारणार मला, हे कसली उत्तरं. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथे काम करत असताना आम्हाला जेव्हा लोकांचे फोन येणार तेव्हा आम्ही तिथे जाणार किंवा अधिकाऱ्यांना जा विचारणार, आमची जबाबदारी आहे ती. मग आम्ही विचारल्यानंतर तुम्ही आम्हाला ही उत्तरं देणार. तुमच्यात तो नम्रपणा नको काय? ह्या लोकांना जर विश्वासात घेऊन ह्यांचे मीटर चेक केले असते, तर मीटर बदलले असतं तर त्यांनी दिली असते तुम्हाला परमिशन. त्याच्यामुळे ही काय पद्धत योग्य नाही आहे आणि ह्याचं त्यांना जाब आम्ही विचारणार आणि ह्यांची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला करणार. जुने मीटर त्यांनी पुन्हा लावायचे आहेत आणि मला पुन्हा 4000 मीटर जे चेक बदलले आहेत त्यांनी, त्याचा तपशील काय तो द्यायचा आहे. हे आताचे पुन्हा जुने बसवले. म्हणजे एरवी जर संदीप मिस्त्री सांगायला गेलं असतं ना की माझा मीटर आता मला पुन्हा जुना मीटर बदलून द्या, ह्यांची कारण असतात की आम्ही बदलून देऊ शकत नाही, एकदा ते पॉईंट झाले की आम्ही बदलत नाही. आता कसे बदलले लगेच मीटर, ते त्यांनी पुन्हा पूर्ववत जुने मीटर त्यांचे लावून द्यायचे आहेत लोकांचे. आणि लोकांना सुद्धा आव्हान आहे, जर तुमच्या बाबतीत असा प्रकार झालेला असेल तर सरळ पोलीस स्टेशनला या किंवा लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा किंवा प्रसारमाध्यमांशी संपर्क साधा. मी डीएसपी गार्डनमधला एक फ्लॅट धारक आहे, रहिवासी आहे. आज सकाळी 10 वाजता अदानी कंपनीचे काही कर्मचारी आलेत, म्हणजे जे मीटर स्मार्ट मीटर बसवतात ते, आणि आले अचानक येऊन त्यांनी मीटर बसवायला सुरुवात केली. कुणालाही कुठल्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी सुरुवात केली. आणि ज्यावेळी आता दुपारी एक विषय झाला की बाबा त्या साहेबांनी एकाला फोन केला, आमच्या एका फ्लॅटधारकाला, त्यावेळी त्यांच्याशी बाचाबाच झाली. तेव्हा बाकीच्या जे फ्लॅटधारक होते त्यांना समजलं की बाबा काहीतरी खाली विषय झालेला आहे. आणि त्यावेळी आम्ही सर्व फ्लॅटधारक, खाली डीएसपी गार्डनचे सर्व फ्लॅटधारक आम्ही इथं आलो आणि चौकशी केली काय विषय झाला. तेव्हा आम्हाला समजलं की आमचे जे जुने मीटर होते ते काढून आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता अदानी कंपनीवाल्यांनी नवीन मीटर स्मार्ट मीटर बसवले आहेत. आणि त्यावर आम्ही आता पूर्णपणे ॲक्शन घेत आहोत. आणि काही जरी विषय झाला तरी आम्ही सर्व फ्लॅटधारक एकत्र आहोत आणि आम्ही या संदर्भात आम्ही पुढे निर्णय घेणार.
आणि काय असेल ते आम्ही तुम्हाला कल्पना देऊ. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.